स्वागतम. रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव, विषय इतिहास, इयत्ता 12वी, प्रकरण 10, शीतयुद्ध. आपण आत्तापर्यंतच्या पाठीमागच्या तासांना या प्रकरणामधील 4 मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे. पहिला आहे शीतयुद्ध व्याख्या, दुसरा नाटो एंजिस सिएंटो सेंटो वारसा करार, तिसरा मुद्दा अलिप्ततावाद आणि चौथा वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. आज आपण या ठिकाणी 5वा जो मुद्दा आहे या प्रकरणामधला तो आहे सार्क. तर सार्क हा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत. सार्क ही जी एकंदरीत संघटना जी आहे ही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दक्षिण आशियामधील प्रादेशिक सहकार संघटना म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची ओळखली जाते. याच्यामध्ये या सार्क संघटनेचं सर्वात महत्त्वाचा आपण जर विचार केला तर या सार्क संघटनेमध्ये सर्वात महत्त्वाची जी एकंदरीत दक्षिण आशियाई देशांची जी सहकाराची जी संघटना आहे ज्यामध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या संघटनेला ओळखलं जातं. या संघटनेची जी स्थापना आहे ही आशिया खंडामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य करणारी एखादी संघटना असावी अशी संकल्पना बांगलादेशचे प्रमुख झिया उर रहमान यांना वाटत होते. आणि यातूनच 1981 बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि श्रीलंका असे एकंदरीत 7 देश या सार्क संघटनेमध्ये सामील झाले. आणि यांनी या ठिकाणी 1981 सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर या देशाच्या परराष्ट्र सचिवांची कोलंबो येथे बैठक बोलावली. तर या बैठकीमध्ये कृषी, ग्रामविकास, आरोग्य, लोकशिक्षण आणि व्यापार या विषयांवर प्रामुख्याने सहकार्य करण्याचं ठरलं. तर नंतर 1983 दिल्ली येथे या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सार्कचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला. आणि याच्यातूनच 1985 ढाका, बांगलादेशची राजधानी आहे, येथे सार्कची स्थापना झाली. म्हणजे आपण जर विचार केला तर 1981 आशिया खंडामधील हे जे सर्व देश आहे, बांगलादेश असेल, भारत असेल, मालदीव असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, या 7 देशांनी मिळून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची सार्कची स्थापना केली. आणि अशा पद्धतीने 1985 ढाका या ठिकाणी ही सार्क संघटना अस्तित्वात आली. आता ही सार्क जी संघटना आहे या संघटनेचं ध्येय काय आहे? आता आपण जर पाहिलं तर या सार्क संघटनेचं पहिलं जे ध्येय आहे ते आहे सदस्य राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. त्यानंतर तिसरं जे ध्येय आहे ते आहे परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे. आणि त्यानंतर चौथा जो आहे तो आहे प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर
समविचारी संघटनेशी सहकार्य करणे आणि शेवटचा पाचवं जे ध्येय आहे ते आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे. म्हणजे थोडक्यात सार्कची जी ध्येय आहे त्यामध्ये आपण जर विचार केला तर सर्व सदस्य राष्ट्रांनी मिळून एकमेकांना या ठिकाणी सहकार्य करायचं आणि विकासाचा वेग वाढवायचा. मग यामध्ये सामाजिक असेल, आर्थिक असेल, या सर्व दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. सर्वात महत्त्वाचं दहशतवाद आणि अंमली पदार्थांना या ठिकाणी विरोध करायचा. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा ज्या काही बाबी आहे की ज्या गोष्टींना या ठिकाणी विघातक आहे अशांना या ठिकाणी विरोध करण्यावर या ठिकाणी भर दिला आणि एकंदरीत परस्परांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी वातावरण निर्माण करणं हे सर्वात महत्त्वाचं सार्क संघटनेचं ध्येय आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी सार्क संघटना आहे ही सार्क संघटनेची रचना ही कशा पद्धतीने आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर सार्कचं जे मुख्यालय आहे हे नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो प्रश्न एखाद्या वेळेस. सार्कचं मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे. वर्षातून या सार्क संघटनेची एक बैठक घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे. म्हणजे वर्षातून एक बैठक या संघटनेची होते. आता या सार्क संघटनेमध्ये आपण जर पाहिलं तर सरचिटणीस, त्यानंतर 7 संचालक व कर्मचारी वर्ग यांच्या खर्चासाठी वार्षिक वर्गणी सभासद राष्ट्रांकडून घेतली जाते. म्हणजे या संघटनेमध्ये एक सरचिटणीस आहे, त्यानंतर 7 संचालक आहे आणि काही कर्मचारी वर्ग आहे. आता यांना सर्वांना जो खर्च लागतो त्याची एकंदरीत वर्गणी रूपाने या ठिकाणी ही जी 7 सदस्य राष्ट्र जे आहे या 7ही सदस्य राष्ट्राकडून या ठिकाणी घेतली जाते. त्याच्यानंतर सार्कच्या मुख्य सचिव पदाचा जो कार्यकाल आहे हा 3 वर्षाचा असतो. प्रत्येक राष्ट्राला एकदा संधी देण्याची ठरलेली आहे. म्हणजे 7 जी राष्ट्र आहे या सार्क संघटनेमध्ये त्याचा प्रत्येक म्हणजे 3 वर्ष झाले की या ठिकाणी दुसऱ्या राष्ट्राचा एक सचिव हा सर्वात महत्त्वाचा संघटनेचा असतो. सार्कचे जे घोषणापत्र आहे त्यामध्ये अंमलात आणण्याचे जे कार्य आहे सार्क राष्ट्रांची मंत्रिपरिषद आणि स्थायी समिती करते. म्हणजे थोडक्यात सार्क संघटनेचे जे काही घोषणा असतील त्या घोषणा ही सर्वात महत्त्वाची मंत्रिपरिषद आणि स्थायी समिती करते. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सार्कचे घोषणापत्र. सार्कच्या सभासद राष्ट्रांनी या तत्त्वाच्या आचरणाची हमी दिलेली आहे. परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडवणे, त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वातंत्र्य, त्यानंतर भौगोलिक एकता, समानता, अंतर्गत वादात बळांचा वापर न करणे, अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणे. म्हणजे थोडक्यात या घोषणापत्रामध्ये सार्क संघटनेच्या या ठिकाणी बऱ्याचशा बाबींवर आपण जर पाहिलं तर विचार केलेला आहे. स्वातंत्र्यावर या ठिकाणी विचार केलेला आहे. शांतता मार्ग हा सर्वात पहिला घोषणापत्रातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर भौगोलिक एकता हा एक मुद्दा आहे. समानतेचा मुद्दा आहे. सर्वात महत्त्वाचा हस्तक्षेप कोणीही करायचा नाही अंतर्गत बाबतीत असं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण जर पाहतो सार्क समोरील जी आव्हानं आहे ही कोणती आहे. तुम्हाला याच्यावर एक प्रश्न असतो बघा, संकल्पन चित्र पूर्ण करा. आता याच्यामध्ये ज्या चौकटी असतात त्या चौकटीमध्ये महत्त्वाची जे 4 चौकटी येतात त्याच्यामध्ये 2 मार्काला एक संकल्पन चित्र असतं आणि हे सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्रकरणावर जे आहे त्यातलं या प्रकरणावर हे आहे. आता याच्यामध्ये सार्क समोरील जे आव्हान आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त 4च मुद्दे यातले कोणतेही घ्यायचे आहे. आता इथं आपल्याला सार्क समोरील जे आव्हान आहे त्यामध्ये जवळजवळ 7-8 आहे, परंतु तुम्हाला कोणतीही जी सोपी वाटतील ती 4 या ठिकाणी तुम्ही त्या चौकोनामध्ये भरली
की या ठिकाणी तुमचं उत्तर पूर्ण होतं. असं संकल्पन चित्र या मुद्द्यावर आहे. आता सार्क समोरील जी आव्हानं आहे, यामध्ये पहिलं जे आव्हान आहे ते आहे सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे संरक्षणावरील खर्च. त्याच्यानंतर वाढता दहशतवाद, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, त्यानंतर लोकसंख्या विस्फोट, त्याच्यानंतर 6वा आहे कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, त्याच्यानंतर भिन्न राज्य पद्धती आणि 8वा आहे धार्मिक भाषिक विविधता इत्यादी असे अनेक प्रश्न सार्क समोर आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर ह्या ज्या 7 सदस्य राष्ट्रांच्या मधील सर्वात महत्त्वाची आर्थिक जी विषमता आहे ती या ठिकाणी दूर करणे हे सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. त्याचबरोबर संरक्षणावर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो खर्च होतो आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा एक मोठा आव्हानात्मक प्रश्न आहे. वाढता दहशतवाद आहे. आता आपण जर पाहिलं तर दहशतवादी कारवाया ज्या आहे याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ज्या होतात, आपण पाहतोय की भारत, पाकिस्तान याच्यामध्ये जो दहशतवाद जो वाढत चाललेला आहे, दररोज या ठिकाणी जे कुरबुरी ज्याला आपण म्हणतो त्यात चालू आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक आव्हान जे आहे हे या ठिकाणी सर्वात मोठं आहे. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी आहे. अजून बऱ्याचशा ठिकाणी ज्या सोयी दळणवळणाच्या होणं गरजेचे आहे त्या अजून नाही. लोकसंख्येचा विस्फोट हा मोठ्या प्रमाणामध्ये सार्क समोर आव्हान आहे. आपण जर पाहिलं तर भारतची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि अशा पद्धतीचा हा प्रश्न जो आहे तो सुद्धा या ठिकाणी गंभीर आहे. आणि म्हणून या लोकसंख्येचा विस्फोट हा सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, म्हणावं इतकं कृषी क्षेत्रामध्ये अजून ज्याला प्रगती होणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान बरंचसं आलं आहे तरी परंतु अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या क्षेत्रामध्ये अजूनही प्रगती करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या कृषी क्षेत्राचा अपुरा विकास हे सुद्धा आव्हान हे सार्क समोर आहे. भिन्न राज्य पद्धती आहे आणि धार्मिक भाषिक विविधता हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सार्कच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी या सार्कच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी तुम्हाला विचारला जात असतो. याच्यामध्ये कारण आहे बघा, सार्कचे यश. आपल्या हा या मुद्द्यातला एक शेवटचा भाग आहे सार्कचे यश. सार्क संघटनेला जे यश आलं याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर कारण विचारलं जातं. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहेत. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1985मध्ये स्थापन झालेली ही संघटना ही आज तागायपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षाला या ठिकाणी काम करते. आणि म्हणून या सार्क संघटनेला मोठ्या प्रमाणामध्ये जे यश मिळालं त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून बियाणे, पशुपालन व मत्स्योत्पादन यात संशोधन सुरू केलेले आहे. त्यानंतर ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापन केले आहे. म्हणजे हे सार्क संघटनेने सर्वात महत्त्वाचं काम ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर काठमांडू, नेपाळची जी राजधानी आहे, काठमांडू येथे हस्तीरोग निवारण केंद्र सुरू केले आहे. हस्तीरोग म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हाडांचे जे आजार असतात बघा, त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं निवारण केंद्र जे आहे या ठिकाणी सार्कच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यानंतर सार्क देशामध्ये पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर जी 7 देश आहे या 7 देशामध्ये ठिकठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा आपण जर पाहिलं तर जे ठिकाणं आहे त्यांना या ठिकाणी चालना देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दक्षिण आशियामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ स्थापन करून गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं सर्वात महत्त्वाचा हा एक मुद्दा सार्कच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. सार्क दस्तऐवज केंद्राच्या माध्यमातून माहिती पुरवण्याची सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर जे काही डॉक्युमेंट असतील, दस्तऐवज असतील, ती या ठिकाणी
माहिती पुरवण्याची सोय जी आहे ती केलेली आहे. इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे हा या ठिकाणी आपण जर विचारात घेतला तर इस्लामाबाद येथे ही अशा पद्धतीचं काम जे आहे ते चालू आहे. अंमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आलेले आहे. डाक सेवा, दळणवळण इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर शेवटचा जर मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे दक्षिण आशियातील देशांमध्ये व्यापार वाढीसाठी सन 1993मध्ये दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार आणि 2004मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र असे 2 जे करार आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर सार्क संघटनेचं जे यश आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ठिकठिकाणी वेगवेगळी जी काही केंद्र जी आहे ती केंद्र या ठिकाणी सुरू केली आणि सर्वात महत्त्वाचं यश हे अशा प्रमाणामध्ये या सार्क संघटनेला मिळालेलं आहे. तर यातले तुम्ही 5-6 मुद्दे जरी लिहिले तरी तुमचं उत्तर हे या ठिकाणी चांगल्यापैकी तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा या ठिकाणी बघायचा आहे. तो मुद्दा क्रमांक आहे 6. राष्ट्रकुल, ज्याला आपण कॉमनवेल्थ असं म्हणतो. आता राष्ट्रकुल जे आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आता याचा अर्थ व हेतू आपण या ठिकाणी सुरुवातीला समजून घेऊ. इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालांतराने स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. विविध वसाहतीचे गव्हर्नर व प्रशासक यांच्या अनुभवाची देवाणघेवाण करावी. राजकीय व प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणावी आणि स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व आहे. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर ज्या राष्ट्रकुल स्पर्धा ज्या होतात, कॉमनवेल्थच्या स्पर्धा होतात, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर इंग्लंडच्या साम्राज्यामध्ये असणारे स्वतंत्र परंतु कालांतराने स्वतंत्र झालेले, म्हणजे आपण उदाहरणार्थ जर पाहिलं तर आता भारतावर आपल्या इंग्रजांचं साम्राज्य होतं, परंतु आपला देश आता स्वतंत्र झाला आणि म्हणून अशा काही राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना जी स्थापन झाली ती म्हणजे राष्ट्रकुल आहे. आणि अशा पद्धतीने विविध वसाहतीचं गव्हर्नर व प्रशासक यांच्या अनुभवाची देवाणघेवाण याच्या माध्यमातून होते आणि एकसूत्रता थोडक्यात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या राष्ट्रकुलच्या माध्यमातून दिसून येते. आणि सहकार्याची भूमिका या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तत्त्व जे आहे हे या राष्ट्रकुलचं आहे. आता राष्ट्रकुल ही जी संघटना आहे ही आंतरराष्ट्रीय संघटना आपण जर पाहिलं तर स्थापन केव्हा झाली? 1917मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त दर्जा हा इंग्लंडकडून मिळाला. म्हणजे 1917मध्ये पण जर पाहिलं तर ही जी राष्ट्र आहे ही राष्ट्र या ठिकाणी स्वतंत्रपणे या ठिकाणी अस्तित्व जे आहे ते त्यांचं निर्माण झालं. आणि अशी ही कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड ही राष्ट्रे आपण जर पाहिलं तर स्वतंत्रपणे आपला दर्जा ठिकाणी त्यांनी सिद्ध केला. 1931मध्ये इतर वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्ता देण्याचं इंग्लंडने जाहीर केलं. म्हणजे 1931 नंतर मग इतर जी काही राहिलेली जी राष्ट्र आहे, वसाहती ज्या आहे, त्यांना या ठिकाणी इंग्लंडने स्वतंत्र करण्याचं मान्य केलं. आणि इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा जो कायदा आहे हा कायदा केला आणि या कायद्याने राष्ट्रकुलास या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मान्यता दिली. आता इंग्लंडचा जो राजा आहे किंवा राणी असेल तर या राष्ट्रकुल संघटनेचे प्रमुख असतात. त्याच्यानंतर लंडन येथे राष्ट्रकुलाचे स्वतंत्र असे सचिवालय जे आहे ते या ठिकाणी स्थापन केलेले आहे. म्हणजे अशी ही राष्ट्रकुल संघटना जी आहे
या ठिकाणी सर्वात महत्त्वाची स्थापन झाली. आणि याच्यामध्ये बरीचशी राष्ट्र जी आहे, आपण जर पाहिलं तर या संघटनेमध्ये, राष्ट्रकुल संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या राष्ट्रकुल संघटनेचं मात्र या ठिकाणी प्रमुख जे पद आहे ते कुणाकडे आहे, तर तेही इंग्लंडचा राजा असेल किंवा राणी असेल यांच्याकडे असतं. आता राष्ट्रकुलचे जे फायदे आहे ते काय आहे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रकुलचे जे फायदे आहे किंवा ज्याला आपण श्रेय म्हणता येईल, त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली. वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत इंग्लंडमध्ये काही वर्गात असलेला विरोध जो आहे तो काहीसा कमी झाला. म्हणजे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 नंतर सर्वात महत्त्वाचं बरीचशी जी राष्ट्र होती की जी इंग्लंडची अखत्यारीमध्ये साम्राज्याअंतर्गत होते, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आशिया आणि आफ्रिका खंडामधील अशा या सर्व वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं. आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर राष्ट्रकुल या राष्ट्रकुल जे आहे याच्या अस्तित्वामुळे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं चालना मिळाल्याचं आपल्याला सांगता येईल. तर याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी जो सांगता येईल त्यामध्ये राष्ट्रकुल आणि भारत. तर आपण जर विचार केला तर राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारण्यामागील भारताची जी भूमिका आहे ती काय आहे, तर याच्यात आपण जर पाहिलं तर भारताने सर्वात महत्त्वाचं या राष्ट्रकुल संघटनेमध्ये एक सदस्य म्हणून आपला जो निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये 1948मध्ये ज्यावेळेस राजस्थानमधील जयपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरू आणि राष्ट्रकुलांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यांनी म्हणजे भारताचे पंतप्रधान पहिले पंतप्रधान यांनी 1948मध्ये भरलेल्या राजस्थानातील जयपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो घेतला. समता आणि सार्वभौमत्वाच्या आधारे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य होता. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे तत्त्व आहे समता आणि सार्वभौमत्व याचा ठिकाणी विचार करून राष्ट्रकुलाचा सर्वात महत्त्वाचा सदस्य हा भारत झाला. भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा पुरवठा इंग्लंडकडून होत होता. भारतास इंग्लंडकडून परकीय उड्डाणावळीच्या सुविधा मिळत होत्या. म्हणजे थोडक्यात आर्थिक मदत ज्याला सुद्धा आपण म्हणतो, या ठिकाणी व्यापाराच्या दृष्टिकोनातून उड्डाणावळी म्हणजे तर हे या ठिकाणी आपल्याला इंग्लंडकडून मिळत होते. भारताच्या निर्यात मालावर ब्रिटिश बाजारपेठेत जकातीत सवलत मिळत असे. म्हणजे थोडक्यात भारताचा जो माल जो आहे तो निर्यात जो होत असे ब्रिटिश बाजारपेठेमध्ये, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जकातीत सवलत ही भारताला मिळत असे. पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रचारास उत्तर देण्यासाठी राष्ट्रकुल हे व्यासपीठ मिळणार होते. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर भारतच्या विरुद्ध पाकिस्तान हा जो एकंदरीत राष्ट्र आहे या ठिकाणी याला व्यासपीठ जे आहे राष्ट्रकुल या ठिकाणी आपल्याला मिळणार होतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार घेतला तो आहे राष्ट्रकुल क्रीडा सामने, ज्याला आपण कॉमनवेल्थ गेम्स म्हणतो. आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा सर्वात प्रमुख सहभाग आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश एम्पायर गेम्स ही हौसी खेळाडूंचे ऑलिम्पिक धर्तीवर सामने होत असत. आणि याच्यातून क्रीडा स्पर्धाची जी कल्पना आहे ही रेव्हरंड ॲस्टले कूपर यांनी या ठिकाणी मांडली होती. आणि 1911मध्ये ज्यावेळेस 5वा जॉर्ज यांचा राज्यारोहण सोहळा होता प्रसंगी इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस येथे सामन्यांना या ठिकाणी सुरुवात झाली. आणि 1950पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल क्रीडा सामने असे या ठिकाणी म्हटले जाऊ लागले. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर भारताने या ठिकाणी सुरुवातीपासूनच या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी भारत हा आपण जर पाहिलं तर या
राष्ट्रकुल क्रीडा सामन्याच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची त्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगते. त्याच्यानंतर 1986मध्ये राष्ट्रकुल ज्या स्पर्धा आहे त्या ठिकाणी भरवण्यात आल्या. याच्यातून इंग्लंडने दक्षिण आफ्रिका संबंधीचे वर्णद्वेषी धोरण बदलाचे असा राष्ट्रकुल राष्ट्रांचा आग्रह होता. कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी काळा आणि गोरा जो भेद या ठिकाणी जो केला जात होता त्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या कॉमनवेल्थच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आग्रह जो आहे तो इंग्लंड पुढे या ठिकाणी मांडला. याच्यातून त्यासाठी 32 राष्ट्रांनी राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार टाकला होता. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतला हा जो वर्णद्वेष आहे हा या ठिकाणी थांबवावा आणि अशा पद्धतीचं सर्वात महत्त्वाचं 32 राष्ट्रांनी या ठिकाणी अशा राष्ट्रकुल स्पर्धामध्ये 1986मध्ये हा बहिष्कार टाकला. इंग्लंडने आपल्या धोरणात बदल केला नाही मात्र आणि भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1986मध्ये मग या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतात 21व्या शतकात या स्पर्धेत महत्त्वपूर्ण कामगिरी जी आहे या ठिकाणी आपण जर बजावत आहे. अशा या राष्ट्रकुल कॉमनवेल्थच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं एक शांतता आणि सहकार्याची जी भूमिका आहे या ठिकाणी भारतासारखं राष्ट्र जे आहे या ठिकाणी करत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा पद्धतीने आपलं हे जे 10वं प्रकरण जे आहे हे या ठिकाणी या मुद्द्यांच्या बरोबर समाप्त होत आहे. धन्यवाद.